छंद मनी ओढकानी ऐकते विठ्ठल हे दैवत भोळे चाड काळे न धरावी भाग्यवंता छंद मनी ओढकानी ऐकते तुका म्हणे भलते याती तुका म्हणे भलते याती विठ्ठल चित्ते तो धन्य भाग्यवंता छंद मनी ओढकानी ऐकते विठ्ठल काय माझी वाणी मानेल संतांसी रंधव चित्तासी आपुलिया योम तत्रविष्य मम वाचमिमां सुक्तं संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद ईशमानंदी वल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति संपाद्य ज्ञानैष विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि सुगं शिरसा गुरुं आत्मरूप गणेश स्मरण सकल विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनीयता विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ भाग्यवंता छंदमनी ओढकानी ऐकते साधकांचे मायबाप योग्यांची माऊली ज्ञान्यांचे शिरोमणी वैष्णवांचे मुकुटमणी सकल संत कंठभूषण अखंड समाधिधन ज्ञानोबराय यांच्या ज्ञानोत्तर प्रेम भक्तीच्या या प्रेम सागरामध्ये आपण सर्वजण त्यांच्या समवेत आपल्या आराध्य दैवाकडे चाललेलो आहोत। माझे जीवची आवडी पंढरपुरा नेन गुढी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधिले ते आपल्याला सर्वांना घेऊन आपल्या आराध्य दैवताकडे चाललेले आहेत। तेव्हा ज्यांच्याकडे आपण चाललेलो आहोत त्यांच्या समवेत त्यांच्या नामाचं महत्त्व काय, तसंच ज्यांच्याकडे आपण चाललेलो आहोत त्या दैवताचं स्वरूप काय आणि त्याचं स्मरण चिंतन करणाऱ्याची धन्यता कशी आहे ती तुकोबाराय आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगातून स्पष्ट करताय। तुकोबाराय भूतलावर अवतीर्ण झाले ते जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता। जीव रस्ता चुकलेले आहेत, आड रानातून धावतायत, म्हणून आड रानातून धावणाऱ्या जीवांना
सन्मार्ग दाखवण्याकरता आम्ही इथे आलेलो आहोत अशी तुकोबरांची स्पष्ट भाषा आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ता या झाडू संताचे मार्ग आड राणी भरले जग. जग आड रानात प्रविष्ट झालेला आहे. योग्य रस्ता त्यांना कळत नाही. तो रस्ता दाखवण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्याला अशी जिज्ञासा यातून निर्माण झाली असेल की तुकोबारा जर रस्ता दाखवण्याकरता इथे आले तर त्यांनी रस्ता तरी मग नेमका कोणता दाखवला. तर त्यांनी रस्ता दाखवला तो नामचिंतनाचा. बाबांनो, नामस्मरण करा, हीच वाट तुम्ही धरा, अन्य वाटाने जाऊ नका. नका जाऊ अडराने ऐशी गरजेची पुराणे. अन्य वाटाने का जाऊ नये बरे. तर त्याचं स्पष्ट कारण सांगायचं झालं तर तुकोबरा म्हणतात अन्य वाटांना कलियुगात झालाय टीबी, क्षयरोग झालाय त्यांना. तुकोबरांची भाषा आहे अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न करे न घडे सर्वथा भक्तिपंथ बहु सोपा. अन्य वाटा क्षीण झालेल्या आहे. कलीवर मात करण्याची क्षमता त्यांच्यात नाही आणि कलीवर मात करणारं सक्षम साधन, प्रभावी साधन जर कोणतं असेल तर ते नामचिंतन आहे. म्हणून बाबांनो, नामस्मरण करा. वेगवेगळ्या पद्धतीने तुकोबरा लोकांच्या गळी हे उतरवत आहेत. कधी देहाचं महत्व सांगून तुकोबराने लोकांना नामचिंतनाकडे प्रवृत्त करावं. बाबांनो, आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे आणि याच जन्मात हे भजन घडू शकतं. अन्य कुठल्याच जन्मात हे घडत नाही. याच जन्मे घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे. याच जन्मात घडतं, अन्य कुठल्या जन्मात घडत नाही. मग असा मनुष्य जन्म जर आपल्याला मिळालेला आहे तर आपण आता काय करायला हवं. तर या जन्माची ज्यात विशेषता आहे ते नामस्मरण आपण केलं पाहिजे. अन्य जन्मात जे घडतं तेवढं जर आपण करत राहिलो तर या जन्माचं वैशिष्ट्य काय. आहार निद्रा भय मैथून सर्व योनिसी समसमान. आणि तेवढं जर आपण मनुष्य जन्मात करत राहिलो तर मग मनुष्य जन्माचं काय महत्व आपण जाणलं. म्हणून मनुष्य जन्माची ज्यात विशेषता आहे ते नामस्मरण आपण केलं पाहिजे. याच जन्मात ते घडू शकते, अन्य कुठल्या जन्मात घडत नाही.
डुकरांनी सप्ताह केलाय का कुठं? गाढवांनी दिंडी काढली का? टोनगे पारायणाला बसलेले कुठे आढळलेत का? अहो इतर कोणत्याही जन्मात हे भजन घडत नाही. घडतं ते फक्त याच जन्मात. मग असा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे. तर आपण आता काय करायला हवं? भजन करायला हवं की नाही? नामचिंतन करायला हवं की नाही? मला प्रत्येकाने आपण एक खात्री करून घ्या. कोणती? आपण मनुष्यच आहोत ना. एवढी खात्री करून जर घेतली आणि मनुष्य जन्मातच फक्त भजन घडत आहे, अन्य कुठल्या जन्मात घडत नाही, तर या जन्माची ज्यात विशेषता आहे ते नामस्मरण आपण केलं पाहिजे. असं देहाचं महत्व सांगून तुकोबरा लोकांना नामचिंतनाकडे प्रवृत्त करतात. कधी युगाचं महत्व सांगून तुकोबरा नामचिंतनाकडे प्रवृत्त करतात. हे कोणतं युग आहे? कलियुग आहे. आणि कलियुगात उद्धाराचं साधन फक्त हरिनाम आहे. हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. युग 4 आहेत: कृत, त्रेता, द्वापार आणि कली. कृतयुगात उद्धाराचं साधन होतं ध्यान करणं. त्रेतायुगामध्ये यज्ञ करणं. द्वापार युगात परिचर्या पूजा आणि कलियुगात हरिनाम. कृते यत् ध्यायतो विष्णुं त्रेतायाम यजतो मखैः द्वापारे परिचर्यायाम कलौत हरि कीर्तना. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देल भेटी. कलियुगी उद्धार हरेर नामे. कलियुगी उद्धार हरिनामे. कलियुगात हरिनामानेच जीवाचा उद्धार आहे. म्हणून युगाचं महत्व सांगून तुकोबराने लोकांना नामचिंतनाकडे वळवावं. कधी तुकोबरांनी चिडू नये म्हणावं. किती वेळा सांगायचं तुम्हाला? प्रसंगी शिवीही द्यावी किती सांगू तरी. तर कधी पाया पडू नये म्हणावं. बाबांनो तुमच्या पायाला लागतो. तुम्हाला माझी विनंती आहे. दाबोदिया पाया विनवितो तुम्हाला.
बाबांनो तुमच्या मी पायाला लागतो, तुम्हाला माझी विनंती आहे. तुकोबारा आपल्या पायाला लागतंय. आपली भारतीय हिंदू संस्कृती काय सांगते, कोणी कोणाच्या पायाला लागायचं असतं, छोट्याने मोठ्याच्या पायाला लागायचं आणि मोठ्याने छोट्यांना आशीर्वाद द्यायचं, ही आपली संस्कृती आहे. मग तुकोबारा आपल्या पायाला लागतात म्हणजे आपण तुकोबारांपेक्षा मोठे झालो का? मग तरी ते आपल्या पायाला लागतात याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे संतांची किती खाली यायची तयारी, कितीही खाली यायची तयारी आहे समाजामध्ये परिवर्तन होण्याकरता, समाजाचं भलं होण्याकरता, जनतेचं कल्याण होण्याकरता संतांची किती खाली यायची तयारी आहे. आपल्या पाया पडतं तुकोबार आहे. सर्व संतांनी ही भूमिका स्वीकारलेली बरं का. ज्ञानोबारांनी देखील ही भूमिका स्वीकारलेली आहे. गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दृष्टीते, सोहमभावी पूर्ण ज्ञाते, या सकळाचे विनवणी करा विठ्ठल स्मरण. ज्ञानोबारांनी विनवणी केलेली आहे, नाथ महाराजांनी विनवणी केलेली आहे. करजोडून विनवितो तुम्हाला. नाथ महाराजांनी विनवणी केलेली आहे, तुकोबाराही विनवणी करतात. मी तुमच्या पायाला लागतो, तुम्हाला माझी विनंती आहे. करे टाळी बोला मुखी नाम, हाताने टाळी वाजवून मुखाने नाम घ्या. नाम घ्यायचं म्हणजे आम्ही काय म्हणायचं? तुकोबारा म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा, वेळ विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, असं तुकोबारा आपल्याला सांगतात. विठ्ठल विठ्ठल म्हणायचं महाराज हो, पण एक सर्वसाधारण शास्त्रात अशी पद्धत आहे, मंत्राचा जप करायचा असतो. मंत्र असेल त्याचं नाम घ्यायचं, ते नाम तो मंत्र जपायचा असतो. तर मग विठ्ठल विठ्ठल तुम्ही आम्हाला म्हणायला सांगता, हा विठ्ठल विठ्ठल मंत्र आहे का? हो. तुकोबारा म्हणतात हा मंत्र आहे, 3 अक्षरी मंत्र आहे. या 3 अक्षरी मंत्रांचा तुम्ही जप करा. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. हा 3 अक्षरी मंत्र आहे. 1 अक्षरी मंत्र, 2 अक्षरी मंत्र, 3 अक्षरी मंत्र, 4 अक्षरी मंत्र, अनेक अक्षरी मंत्र आहे. तर त्यात विठ्ठल हा 3 अक्षरी मंत्र आहे. तर हा मंत्र आहे. मंत्र का म्हणायचं याला? तर ज्याचं मनन केलं असताना जो रक्षण करतो त्याला म्हणतात मंत्र. मननात त्रायते यस्मात तस्मात मंत्र प्रकीर्तितः. ज्याचं मनन केलं असताना जो रक्षण करतो त्याला म्हणतात मंत्र. म्हणून हा विठ्ठल 3 अक्षरी मंत्र आहे. या मंत्राचा तुम्ही जप करा. विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, असं तुकोबारा या विठ्ठल या 3 अक्षरी मंत्राचा जप करायला, हे नाम घ्यायला तुम्ही आम्हाला सांगतात. तेव्हा काही बुद्धिजीवी वर्ग, तर्कवादी वर्ग हा पुढे आला, अन्य साधनाचा अभिमानी असणारा वर्ग पुढे आला आणि तो तुकोबारानं म्हणू लागला, तुकोबारा तुम्ही आम्हाला विठ्ठल हा 3 अक्षरी मंत्र आहे, या 3 अक्षरी मंत्राचा जप करा असं सांगता. हे नाम घ्यायला तुम्ही आम्हाला सांगता. तर विठ्ठल हा 3 अक्षरी मंत्र आमच्या जीवनात काय घडवील, काय करील? तर विठ्ठल हा 3 अक्षरी मंत्र आपल्या जीवनात काय क्रांती करील, ती क्रांती तुकोबारा आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगताय.
पंचाक्षरी मंत्र आहे, अवघड नसून सोपा आहे आणि हा तुमचं पाप मुळासहित नष्ट करणार आहे. करी पापा निर्मूळ, पापा निर्मूळ करी, पापाचं मुळही शिल्लक ठेवणार नाही, पाप संपून टाकले असा हा विठ्ठल 3 अक्षरी सोपा मंत्र आहे. यात फार मोठी शक्ती आहे, फार मोठी ताकद आहे. नामचिंतन आपल्या जीवनात घडणं आवश्यक आहे. जीवनात जर नामचिंतन घडले नाही तर आपली मोठी हानी आहे. ज्ञानोबा म्हणतात, वाजत असे बोंब कोणी नायकती कानी, हरी हरीन म्हणती तया थोर झाली आहे. नामचिंतन आपल्या जीवनात घडलं नाही तर आपली मोठी हानी होणार. विसरली तया थोर झाली हानी. सा हानी स्तन्महत् छिद्रम साचांध जडमुकता यन मुहूर्तम क्षणम वापी केशवम नैव संस्मरेत. भगवंताच्या स्मरणाविना आपल्या जीवनातला जो काल जातो ती आपल्या जीवनातली सर्वात मोठी हानी आहे, सर्वात मोठी हानी. ही हानी कशाने भरून निघू शकणार नाही. आपण जीवनात ज्याला विपत्ती समजतो ती खरी विपत्ती नाही. आपण जीवनात ज्याला खरी संपत्ती समजतो ती खरी संपत्ती नाही. मग जीवनातली विपत्ती खरी कोणती आणि जीवनातली संपत्ती खरी कोणती? भगवंताचं विस्मरण होणं हीच आपल्या जीवनातली खरी विपत्ती आहे आणि भगवंताचं स्मरण आपल्या जीवनात घडणं हीच आपल्या जीवनातली खरी संपत्ती आहे. विपदो नैव विपदस, संपदो नैव संपदः, विपद विस्मृतिर विष्णोः, संपन्न नारायण स्मृती. भगवंताचं स्मरण आपल्या जीवनात घडणं हीच आपल्या जीवनातली खरी संपत्ती आहे आणि त्याचं विस्मरण होणं ही आपल्या जीवनातली फार मोठी विपत्ती आहे, फार मोठी विपत्ती आहे. म्हणून ज्या संपत्तीमध्ये आपण वावरतो ती संपत्ती जर आपल्याला भगवंताचा विसर पाडत असेल तर ती संपत्ती नसून आपल्या जीवनाला ती विपत्ती आहे की जी आपल्याला भगवंताचं विस्मरण घडवते. आणि ज्या विपत्तीत आपण वावरून आपल्याला भगवंताचं स्मरण घडत असेल ती विपत्ती नसून ती विपत्ती आपल्या जीवनातली खरी संपत्ती समजावी. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मला ती विपत्ती येऊ दे, ती विपत्ती मला गोड आहे, ती विपत्ती मला गोड आहे. म्हणून तुका म्हणे, राहे आठवण चित्ती त्या मज विपत्ती गोड देवा. ती विपत्ती मला पाहिजे, विपत्ती माझ्या जीवनात येऊ दे की त्यामुळे तुझं मला स्मरण घडेल. आणि तुझ्या स्मरणात जे अंतराय निर्माण करत असतील ते काय उपयोगाचे? तुकोबाराय म्हणतात, त्या सुखाला आग लागो की ज्या सुखात वावरत असताना देवा तुझं नाम जर माझ्या मुखात एक नसेल. आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा, मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. भगवंताचं स्मरण राहिलं पाहिजे. ज्या सुखात वावरून आपल्याला भगवंताचा जर विसर पडत असेल तर ती संपत्ती काय उपयोगाची? ती संपत्ती उपयोगाची नाही, संपत्ती आपल्या जीवनात हानिकारक आहे. पण विपत्ती जर आपल्याला भगवंताचं स्मरण घडत असेल तर ती खरी संपत्ती आपल्या जीवनातली आहे. तुकोबाराय म्हणतात, मग ज्या विपत्ती स्मरण घडत असेल ती विपत्ती मला अवश्य येऊ दे, अवश्य येऊ दे. द्रौपदीने देखील विपत्तीच देवाकडे मागितलेली आहे, कुंती मातेने विपत्तीच देवाकडे मागितलेली आहे. म्हणून भगवंताचं स्मरण जर घडत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. त्याला आग लागू म्हणतात, आगी लागू तयार. जळपती येथे उपजली
जळोत ती येथे उपजविती अंतराय. अंतराय जे निर्माण करतात त्यांना आग लागू म्हणतात. म्हणून जीवनात भगवंताचं विस्मरण ही खरी हानी आहे, खरी विपत्ती आहे. म्हणून जीवनात आपल्याला खरी संपत्ती मिळवायची आहे. म्हणून त्याची आठवण तुकोबराय आपल्याला करून देतात. तुम्ही हेच करा. या विठ्ठल या 3 अक्षरी मंत्राचा जप करा. 3 अक्षरी सोपा मंत्र आहे. सोपा कसा याची चतुसूत्री मी आपल्याला सांगतो. विठ्ठल हा 3 अक्षरी म्हणतो. सोपा कसा आहे? कोणीही जपा, केव्हाही जपा, कुठेही जपा आणि कसाही जपा. ही सुलभता फक्त नाम मंत्रात आहे. तसे एक मंत्र महोदधी नावाचा ग्रंथ आहे. मोठा समुद्र आहे मंत्रांचा. 7 कोटी महामंत्र सांगितलेले आहेत. 7 कोटी महामंत्रास चित्त विभ्रम कारका. 7 कोटी महामंत्र आहेत ते चित्तामध्ये भ्रम निर्माण करणारे आहेत. पण त्या 7 कोटी महामंत्रामध्ये एकच सर्वात श्रेष्ठ मंत्र आहे, तो म्हणजे नाम मंत्र. एक एव परो मंत्र श्रीरामेत्यक्षरद्वयम्. नामस्मरण हा मंत्र सर्व मंत्रामध्ये श्रेष्ठ असा मंत्र आहे. हा विठ्ठला 3 अक्षरी सोपा मंत्र. कोणीही जपा, सकळासी येथे नाही आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळा यादिका, बाळे, नारी, नर आदी करून वैश्य समाजातला कोणताही घटक वंचित राहत नाही. सर्वजण नामचिंतन करू शकतात. ही पहिली सुलभता. म्हणून कोणीही जपा. दुसरी सुलभता केव्हाही जपा. काळ वेळ न नाम उच्चारिता नाही. भलत्या काळी नाम केव्हाही जपा. तिसरी सुलभता कुठेही जपा. नामाचे चिंतन प्रगट पसारा. असाल ते करा जेथे तेथे. तुम्ही जिथे असाल तिथे करा. घरात करा, अंगणात करा, शेतात करा, दुकानात करा, ऑफिस मध्ये करा. जिथे असाल तुमच्या कर्तव्याच्या दृष्टीने तुम्हाला जिथे राहावं लागत असेल ते कर्तव्य करत करत तुम्ही नामचिंतन करा. जिथे असाल तिथे तुम्ही तो करू शकता. म्हणजे स्थलविशेषता नाही, कुठेही तुम्ही करा. कुठेही करा. नरगती सायास जावे मनांतरा, सुखे येतो घरा नारायण. कुठेही करा, जिथे असाल तिथे करा. ही तिसरी सुलभता. आणि कसाही जपा. इतर मंत्रामध्ये जर चूक झाली तर मोठा दोष आहे. मंत्र चळे थोडा तरी धडची होई वेळा. मंत्र चळे पिसे लागते सत्वर. इतर मंत्र जर जपण्यात चूक झाली, स्वरात चूक झाली, अगर वर्णात चूक झाली तर वृत्रासुरासारखं मरण त्याला येतं. इंद्राला मारण्याकरता केलेला यज्ञ पण इंद्र मारण्याऐवजी यालाच मारायची पाळी आली. मंत्रातला दोष. तसं नाम मंत्रामध्ये मात्र नाही. नाम मंत्र हा कसाही जरी तुम्ही जपला तरी विठ्ठल म्हणा नाही तर विठ्ठल म्हणा, मिठाई म्हणा नाही तर किठाई म्हणा. येईल तैसा बोल रामकृष्ण. नाही जरी तुझं मधुर उत्तर. विधलास स्वर नाही देवे, नाही तयाविन भुकेला विठ्ठल. येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं म्हणता येईल तसं म्हणा. कसंही चालेल. म्हणून ही नाममंत्रामध्ये सुलभता आहे. म्हणून कोणीही जपा, केव्हाही जपा, कुठेही जपा आणि कसाही जपा. ही सुलभता या नाममंत्रात आहे. म्हणून विठ्ठल विठ्ठला 3 अक्षरी मंत्र अवघड नसून सोपा आहे आणि फलात मात्र महान आहे. सोपा आहे म्हणून फलात कमी समजू नका. फलात महान आहे. फलात महान काय? करी पापा निर्मूळ. पापाला मुळरहित करून टाकेल. पापाचं मुळही शिल्लक ठेवणार नाही. कोणी म्हणेल पाप गेलंच पाहिजे, कशा करता? राहिलं तर राहिलं, झालं तर झालं. तेवढाच डेड स्टॉक पट्ट्याचा. ते गेलंच पाहिजे कशा करता? तर जीवनात पाप जायलाच पाहिजे. पाप राहायलाच नको. आपल्या जीवनात जे जे अनर्थ निर्माण होतात ते सर्व अनर्थ निर्माण होतात ते पापामुळे होतात. जिथे तिथे आपल्या हिताला आडवा येणार जर कोण असेल तर ते पाप आहे. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. आपलं हिताच्या आडवं येतं ते पाप येतं. आपलं हित होऊ देत नाही. पाप हिताला प्रतिबंध करताना आपलं हित होऊ देत नाही. पापाने सगळे अनर्थ निर्माण होतात. पापामुळे काय काय होतंय तुकोबरांचा एक स्वतंत्र अभंगच आहे. पापाची यामुळे
झाले सत्याचे वाटोळे, दोष झाले बळीवंत, नाही ऐशी झाली नीत, मेघ पडो भीती, पिके सांडियली क्षिती. तो का म्हणे काही वेदा वेदे शक्ती नाही, पण पापाची यामुळे झाले. पाप हे सर्व अनर्थ निर्माण करणार. आता सर्वात मुख्य आपल्या सर्वांच्या एक मानसिक भूमिकेचं स्रोत सांगतो. सर्वांच्या मूलभूत आकांक्षेला पायदळी तुडवणार जो कोण असेल तर पाप आहे. आपल्या सर्वांची मूलभूत आकांक्षा फलीभूत होऊ न देणार पाप आहे. आपली मूलभूत आकांक्षा कोणती आहे? आपली मूलभूत आकांक्षा ही आहे, आपल्या जीवनात आपल्याला दुःख जावं वाटतंय आणि आपल्याला सुख मिळावं वाटतंय. दुःख नको आहे आपल्याला. ते कोणत्या महिन्यापुरतं नको, कायमच नको आहे, कधीच नको आहे. आणि सुख जे आपल्याला हवं आहे ते कायमच हवं आहे. दुःख कधीच नको आहे. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे नाही. दुःख यावं असं कोणाला वाटत नाही. मूळव्याध व्हावं कोणाला वाटतो का? आपल्या धंद्यात दिवाळी निघावं कोणाला वाटतं का? नाही. आपली हानी व्हावी असं कोणालाच वाटत नाही. दुःख कोणालाच नको आहे आणि ते कधीच नको आहे. आणि सुख जे आपल्याला हवं आहे ते कायमच हवं आहे. पण दुर्दैवाचा प्रकार असा की आपण याकरता प्रयत्न करूनही आपलं दुःख मिटत नाही आणि सुख मिळत नाही. तर दुःख का जात नाही आणि सुख का मिळत नाही, तर त्याचं कारणच असेल, दुःख जे येतंय ते ज्याच्यामुळे येतंय ते घालवल्याशिवाय दुःख जाणार नाही. दुःख येत हे कशामुळे येतंय? दुःखाला एकमेव कारण आहे पाप. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात सांगतायत, जीवाला दुःख भोगण्याची पाळी कधी येते, मग विधीची वाफ चुकवी, अन्यायाचे बी वाफवी, कुकर्माचा करवी राब जरी, तरी तयाची सारिखे असंभळ पाप पिके, मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव. मग दुःखे भोगी कधी? पाप पिके. मग पाप पिकल्यानंतर जीवाला दुःख भोगण्याची पाळी येते. म्हणजे दुःखाला कारण आहे पाप आणि सुखाला कारण आहे पुण्य. परंतु दुर्दैवाचा प्रकार, सुखाला कारण जे पुण्य आहे ते पुण्य आपण करत नाही आणि दुःखाला कारण जे पाप आहे ते केल्याशिवाय राहत नाही. पुण्याच्या फलाची आपण अपेक्षा करतो, पण पुण्य करण्याची अपेक्षा कोणी करत नाही. पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवाः, न पाप फलमिच्छन्ति पापं कुर्वन्ति यत्नतः. पुण्याच्या फलाची अपेक्षा करतात. पुण्याचं फल आहे सुख, सुखाची अपेक्षा करतात, पण सुख ज्या पुण्याने मिळतं ते पुण्य आपण करत नाही. आणि न पाप फलमिच्छन्ति, पापाचं फल जे दुःख त्याची इच्छा कोणी करत नाही, पण ते दुःख ज्याने येईल ते पाप केल्याशिवाय राहत. पापं कुर्वन्ति यत्नतः. म्हणून पाप हे दुःखाला कारण आहे. म्हणून दुःख जर घालवायचंय तर आपल्याला पहिलं पाप घालवलं पाहिजे. शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर निवृत्तीचे दोन प्रकार, एक लयरूप निवृत्ती आणि दुसरी आत्यंतिक निवृत्ती. कारण शिल्लक राहून कार्याची निवृत्ती ती लय स्वरूप निवृत्ती आहे आणि कारणासह वर्तमान कार्याची निवृत्ती ही आत्यंतिक निवृत्ती आहे. आणि आपल्याला आत्यंतिक निवृत्ती हवी आहे. दुःख कायमचं जावं वाटते, तात्पुरतं नको. दुःख कायमचं जावं वाटतं, त्याचं कारण संपवलं पाहिजे आणि दुःखाचं कारण आहे पाप. म्हणून दुःख जर घालवायचंय तर आपल्याला पाप घालवलं पाहिजे, त्याशिवाय आपलं दुःख जाऊ शकणार नाही. कोणी म्हणेल आज आम्हाला माहित झालं दुःख हे पापामुळे येते, सुख पुण्यामुळे मिळते. सर्वांना माहित आहे. कीर्तन ऐकतात त्यांनाच माहित आहे असं नाही, जे ऐकत नाही त्यांनाही माहित आहे. सर्वांना माहित आहे दुःख येते पापामुळे. तुम्ही म्हणाल कसं काय? तुम्ही बघा, आपल्या जीवनात जर दुःखाचे काही प्रसंग आले, काही घडलंच तर लोक येतात, भेटतात. काऊ असं कानावर आलंय तुमचं, असं असं काऊ कसं काय झालं काय म्हणतो, ते काही कळतच नाही. पण झालं मात्र असं कसं काय, त्याला काहीतरी कारण असल्याशिवाय कसं काय म्हणतो. कारण काय? तुम्हाला तर माहिती आहे आपला स्वभाव कोणाच्या हात नाही, गमात येत नाही. पण तरी कसं आपल्यावर आलंय बघा. असं कसं काय, काहीतरी कारण असल्याशिवाय कसं काय
तो म्हणतो काहीतरी आपलं पूर्वजन्मीचं पाप असं म्हणतो की नाही, ज्याचा काहीच शोध लागत नाही, कधीच शोध लागत नाही, त्यावेळेला आपण तिथे हीच भाषा करतो की नाही, काहीतरी आपलं पूर्वजन्मीचं पाप आडवं आहे, म्हणून आपल्यावर ही पाळी आलेली आहे. म्हणजे दुःख येत आहे हे आपल्या पूर्वीच्या पापामुळे येतं हे सर्वांना माहित आहे. आणि काही चांगलं घडलं का तिथे आपण म्हणतो काहीतरी पुण्य कामाला आली बर का, काहीतरी पुण्य होती म्हणून जगलो, नाही तर 3दा एसटी पलटी होऊन 2000 फूट खोल जरी जाऊन कोणी जगल का, पण काहीतरी पुण्य होती म्हणून जगलो. म्हणजे चांगलं काही घडलं की पुण्य आपण म्हणतो आणि वाईट काय घडलं की आपण पाप म्हणतो. म्हणून वाईट जे घडते, दुःख अनिष्ट जे आपल्या जीवनात घडते ते पापामुळे घडते. म्हणून अनिष्ट आपल्या जीवनात काही येऊ नये असं वाटतंय. दुःख सर्वस्व नष्ट व्हावं असं जर वाटतं तर दुःखाचं कारण आपण संपवलं पाहिजे, आणि दुःखाचं कारण आहे पाप. म्हणून पाप हे घालवल्याशिवाय आपलं दुःख मिटणार नाही. आणि नाम मंत्र हेच तुमच्या जीवनात, नाम मंत्र विठ्ठल हा 3 अक्षरी मंत्र तुमचं पाप घालवेल, मुळासहित घालवेल. नामस्मरणामध्ये पाप घालवण्याची मोठी ताकद आहे, मोठी ताकद आहे. नामचिंतन किती पाप घालवतं, किती घालवतं हे सांगता येत नाही. तुमचं जेवढं असेल तेवढं घालवतं, जेवढं असेल तेवढं. नव्हे नाम जितकं पाप घालवतं तितकं पाप कोणताही पापी करू शकत नाही. एखाद्या पाप्याने असं मनात आणलं की इतकं पाप करायचं की नामचिंतनाला ते गेलंच नाही पाहिजे, इतकं पाप करायचं, परंतु तितकं पाप कोणताही पापी करू शकत नाही. नामनोस्ति यावती शक्ती पाप निर्हरणे हरे हे तावत कर्तुम न शक्नोति पातकम पातकी जना. पातकी लोक देखील तितकं पाप करू शकत नाही की जितकं पाप नाम घालवतंय. भागवतात सुंदर उभे, जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगत. नामात इतकी मोठी ताकद आहे पाप घालवण्याची. याच जन्मातलं काय, तुमच्या मागच्या अनंत जन्मातलं पाप जरी असलं तरी अनंत जन्मातलं पापही जळून भस्मसात होईल. ही नामाची शक्ती आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरे. जन्मांतरे पापे जळ, जन्मांतरातली अन्य मागच्या अनंत जन्मातली जरी पाप असली तरी ती जळून भस्मसात होतील. जळतील म्हटलंय, त्याला फार महत्व आहे. पळतील म्हटलं नाही, जळतील म्हटलंय. कोणी म्हणेल पळतील आणि जळतील काय फरक केला, पळाली तरी गेली, जळाली तरी गेली. नाही, मोठा फरक आहे. पळालेली परत येऊ शकतात, जळालेली परत येत नसतात. इतर साधनाने पाप पळतात आणि नाम साधनाने पाप जळतात. म्हणून जळतील पाप याच जन्मातली काय अनंत जन्मातले पाप जरी असली तरी जळून ती भस्मसात होतील. त्यातलं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे, जळून जळण्यातून त्याचा बीज भाव नष्ट होतो. आणि बीज भाव नष्ट झाला की पुन्हा उत्पत्ती होत नाही. मागची जळून संपली, आता सर्व स्टॉक जळून संपला आणि पुढे नवीन निर्माण होऊ शकत नाही. म्हणून बीज भाजून जर आपण पेरलं तर काय येईल का. मग अग्निकुंडी विजय घातली ती अंकुर दशी जेवी मुकली, वन्ही दग्ध बीज त्याशी अंकुर केवी फुटावा. म्हणून जळून भस्मसात झालेलं ते सर्वस्वी संपून जातं, त्याच्यातून पुन्हा उत्पत्ती होत नाही. म्हणून नामचिंतनाची अशी ताकद आहे की तुमचं किती पाप असलं. ज्ञानोबा हरिपाठात सांगतात, हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्रे. कशाप्रमाणे तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. जसं तृण अग्नीने जळून जात तसं नामस्मरणाच्या पुढे पाप म्हणजे तृणवत आहे, तृणवत आहे. म्हणून किती तुमचं पाप असू द्या ते पाप राहणार नाही, ते संपून टाकणार. नव्हे मूळरहित करून टाकेल. मूळरहित म्हणजे पाप ज्याच्यामुळे निर्माण होतं
त्यालाही संपवणार नामचिंतन. मुळातून उत्पत्ती असते, तसं नामचिंतन पापाचं मूळच संपून टाकील. मूळ संपल्यानंतर तिथे काही निर्माण होऊ शकत नाही. ज्ञानोबरांच्या भाषेत सांगायचं म्हणजे फांद्या तोडल्या तरी दुसऱ्या वर्षी वृक्ष आणखी टवटवीत फुटतो नाही का. वरी वरी पालवी खुडीचे आणि मुळी उदक घालीचे तरी कैसेनी नाश निपजेता. या वृक्ष वरवर फांद्या तोडल्या मूळ शिल्लक आहे, तर तो वृक्ष नष्ट होत नाही. तो वृक्ष नष्ट तेव्हाच होईल मुळासहित उघडून टाकाल तेव्हा. तसं पापाचं मूळच तुम्ही ज्या वेळेला संपवाल त्यावेळेला पाप संपेल. आणि पापाचं मूळ आहे विकार. विकारामुळे पाप निर्माण होतं. अर्जुनाचा प्रश्न आहे देवाला, अथकेन प्रयुक्तो यम पापं चरति पुरुषः. भगवंताने उत्तर दिलं, काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येनम वैरिनम. हे विकार, काम, क्रोध जीवाला लोभ पाप करायला लावतात. नामचिंतन काय करतं, या विकारांवरच हात जातं. नामचिंतन विकारच संपून टाकतं. एका जनार्दनी गाता हरीचे नाम, निमाले इंद्रिय विषय विसरली काम. तुका म्हणे नाम ज्याचे नासी क्रोध काम, हरी भव श्रम उच्चारिता वाचेसी. नामस्मरणाने विकारच नष्ट होऊन जातात. विकारच संपले जातात की तिथे पाप निर्माणच होऊ शकत नाही. मागचा स्टॉक जळून संपून जातो आणि पुढे नवीन निर्माण होऊ शकत नाही. एकंदरीत पापाचा संबंध संपला जातो. म्हणून विठ्ठल हा 3 अक्षरी मंत्र तुमचं पाप मुळासहित उघडून टाकील. मागचं संपलं जाईल, स्टॉक संपला जाईल आणि पुढे नवीन निर्माण होऊ शकणार नाही की तुमच्या जीवनात परत दुःख भोगण्याची पाळी येणार नाही. दुःख हे पाप आणत असतं. ज्यांच्या ज्यांच्या जीवनात सर्व घडलं ते या पापामुळे घडलेलं आहे. पाप काय आपल्या जीवनात जे निर्माण होतं, पाप म्हणजे काय, आपण जीवनात जे चांगलं करतो त्याच्यावर पुण्य म्हणून शेरा पडतो आणि वाईट जे आपल्या हातून घडतं त्याच्यावर पाप म्हणून शेरा पडतो. आणि दोन्ही स्टॉक आपल्या संचितात जमेला जातात. म्हणून चांगलं केलेलं त्याच्यावर पुण्य म्हणून शेरा पडला ते सुख द्यायला येतं. वाईट आपल्या हातून घडलं त्याच्यावर पाप म्हणून शेरा पडतो ते आपल्याला दुःख द्यायला येतं. म्हणून ते केलेलं पाप तुम्हाला भोग दिल्याशिवाय नष्ट होणार नाही. भोग देऊनच ते संपणार. अवश्यमेव भोक्तव्यम कृतं कर्म शुभाशुभम ना भुक्तं क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपि. भोग दिल्याशिवाय ते कर्म नष्ट होत नाही. ते पाप भोगूनच संपणार. कोणालाच चुकलेलं नाही. अवताराधिक देवांनाही कर्मभोग भोगावा लागलेला आहे. आता तिकडे मी जात नाही. परेसी गवारा सादर हा ज्ञानोबरांचा मोठा अभंग आपण लक्षात घ्या की अवताराधिक देवांना देखील कर्मभोग भोगावा लागलेला आहे. ते दुःख द्यायला देवादिकांनाही आलं. प्रभू रामचंद्राला वनवासाला जावं लागलं. जरा व्याध बात मारतोय भगवान श्रीकृष्णाला निधामाला जावं लागतंय. कर्माने कोणाला सोडलेलं नाही. म्हणून फलभोग देणार ते कर्म दुःख द्यायला आपल्याला येतं ते पाप. म्हणून ते पाप आपण संपवलं पाहिजे. तर नामचिंतन तुमच्या जीवनातली क्रांती घडवेल. विठ्ठल विठ्ठल हा 3 अक्षरी मंत्र तुमच्या पापाला मूळरहित करून टाकेल. पापाचं मूळही शिल्लक ठेवणार नाही महाराज. मग पापाचं मूळही शिल्लक ठेवणार नाही. दुःख कायमचं मिटणार. हो, मग लोक का बरं जपत नाही? असं इतकं फळ जर या नामचिंतनात आहे तर नामचिंतन का करत नाही? तुकोबाराय म्हणतात करत नाही त्याचं कारण आहे दुर्दैव. हे त्यांना नामचिंतनाकडे वळू देत नाही. ज्ञानोबराय सांगतात हरीशीन भजत दैव हत. दैवाने मारला गेलेला जो आहे तो हरीचं भजन करू शकत नाही. म्हणून
जो भाग्यवान आहे, दैववान आहे, त्याला मात्र या नाम चिंतनाचा छंद लागतो. हेच तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत. म्हणतात जे भाग्यवान आहेत त्यांनाच या नाम चिंतनाचा छंद लागतो. दुर्दैवी लोकांना नाम चिंतनाकडे प्रवृत्ती सुरत नाही. ज्ञानोबरांचं गोड अभंग आहे. जोडून या जोडी जेणे हुंडालेली दुरी, भिकेची आवडी तया नावडे पंढरी, करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे. करंटा कपाळाचा जो असतो त्याच्या मुखामध्ये नाम येऊ शकत नाही, पण सदैव सदाग्य तोची हरी रंगी नाचे. सदैव दैववान जो आहे, भाग्यवान जो आहे, त्यांनाच या नामचिंतनाचा छंद लागतो. आपण सर्वजण खरोखर भाग्यवान आहोत की आपल्याला पंढरीची वाट मिळालेली आहे. या वाटेने आपण चाललेलो आहोत. ज्ञानोबाराय आपल्याला घेऊन चाललेले आहेत. सर्व संत आपापल्या परिसरातून सर्वांना घेऊन जात आहेत. खरे भाग्यवान आपले आहोत की पंढरीची वाट ही आपल्याला सापडलेली आहे आणि आपलं सतत नामचिंतन उठल्यापासून रात्रंदिवस नामचिंतन आपण कोणी करत नसलं तरी कानावर येते. कानावर तरी येतच. म्हणून नामाशी संबंध आपला जरी त्यांनी तोडणं वाचेशी नाही संबंध आला तरी कानाशी संबंध येतो. आणि नामचिंतन हे परिसाप्रमाणे आहे. परिसाला कोणत्या बाजूने स्पर्श होऊ द्या परिसाचा ते सोनच करते. तसं नाम हे परिसाप्रमाणे आहे. नामाचा कुठल्या बाजूने संबंध झाला तरी नाही नाम त्याचं काम करणार. मग तो मुखाशी संबंध येऊ की कानाशी संबंध, सतत आपल्याला नामचिंतन घडतं. ही पंढरीची वाट आपल्याला सापडलेली आहे आणि यात नामचिंतन आपल्याकडून घडत आहे. खरोखर आपण सर्व फार भाग्यवान आहात. फार भाग्यवान आहोत की हे आपल्याला घडते. या पंढरीच्या वाटेने चालण्यातलं फार मोठं पुण्य आहे. फार मोठं. या पुण्याला जोडच नाही, कुठली जोड नाही. अतिशय महत्वाची ही वाट आहे. या भूतलावर अनेक तीर्थ आहेत. त्या अनेक तीर्थाला जाणं आणि पंढरपूरच्या वाटेने जाणं या फार फरक आहे. नामदेवरांचा गोड अभंग आहे. नामदेवरांनी सांगितलं आपण काशी हे सर्वात श्रेष्ठ तीर्थ मानताय, परंतु काशीला एक महिनाभर चालत जाण्यात, एक महिनाभर वाटेने पायी चालणं काशीला, एक महिनाभर चालण्यात जे पुण्य आहे तेच पुण्य गोदावरीला एक दिवसात प्राप्त होते. गोदावरीकडे जायला
आणि गोदावरीकडे जाण्यात एक दिवसात जे प्राप्त होते ते पंढरीच्या वाटेने एक पाऊल टाकण्यामध्ये प्राप्त होते. एक पाऊल जरी टाकलं पंढरीच्या वाटेने, काय वाजू नका, फक्त अर्थ ध्यानात घ्या. आपण आपल्या जीवनात हे घडवण्याचा प्रयत्न करायचा पाहिजे. आपण दरवर्षी म्हणतो वारी चुकवणे ती हरी, पण चुकते सारखं रोज म्हणतो आपण. आपण देवाला प्रार्थना करतो की वारी चुकवणे ती हरी, परंतु म्हणतो ह्या वर्षी जमलंच नाही. म्हणतो असो या पंढरीच्या एक पाऊल टाकण्यामध्ये इतकं फल प्राप्त होते. वाराणसी चालिजे मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परियेसा, ऐसा ठसा नामाचा. पंढरी पाऊल परिस, एक पाऊल पंढरीच्या वाटेने टाकलं तर त्याचं पुण्य इतकं आहे की काशीला एक महिनाभर चालणार तेवढं पुण्य एक पाऊल टाकण्यात आहे. म्हणून आपण सर्व भाग्यवान आहात की आपल्याला ही वाट मिळालेली आहे. या वाटेने आपण चाललेलो आहोत. आपल्याला हे घडतं आहे. जे भाग्यवान आहेत तुकोबरा म्हणतात त्यांनाच हा छंद लागतो. भाग्यवंता छंद म्हणे. ही सर्व पूर्वजांनी, ज्ञानोबा तुकोबरांनी, या सर्व संतांनी ही आपल्याला वाट दाखवली आणि या वाटेने आपण चालत आहोत. या वाटेने आपल्याला आतापर्यंतच्या सर्व मंडळींनी इथपर्यंत आणलेलं आहे. अनेक सर्व फडकरी मंडळी, दिंडीवाले मंडळी, अनेक कीर्तनकार मंडळी सर्वत्र याचा प्रचार प्रसार करून आपल्याला या वाटेला आणतायत. ही वाट आपल्याला घडते आहे. हे नामचिंतन आपल्याला घडत आहे. म्हणून भाग्यवान जे आहेत त्यांनाच हा छंद लागतो. छंद प्रत्येकाला आहे, फक्त हा नाही. छंद नाही असं आपल्याला एकही माणूस सापडणार नाही. प्रत्येक मनुष्य छंदी आहे. बहुता छंदाचे बहु असे जन. प्रत्येक मनुष्य छंदात आहे. छंद प्रत्येकाला आहे. छंद हा कशावर अवलंबून आहे? फुंदावर छंद अवलंबून आहे. जसा फुंद असतो तसा छंद लागत असतो. तुकोबरा म्हणतात आपुल्याच फुंदे जेथे तेथे घेती छंदे. फुंदावर छंद अवलंबून आहे. म्हणून कोणाला कशाचा छंद, कोणाला कशाचा छंद, कोणाला पियायचा छंद, कोणाला भलतं खायचा छंद, कोणाला भलतं पाहायचा छंद, कोणतंही करण्याचा छंद, काही ना आपण चांगले दिसावं याचा छंद. मूढ जना छंद लावण्याचा. मूढ लोकांना लावण्याचा छंद असतो. कोणाला कशाचा, कोणाला कशाचा. आता हे सगळे मी छंद सांगत बसत नाही. लोकांचे छंद कीर्तनात सांगण्याचाही मला छंद नाही. म्हणून अन्य छंदाचं मी विवरण करतच नाही. अन्य छंदाकडे जात नाही, जाऊही नाही. एक छंद आपल्या जीवनात हाच लागावा. लागो हाच छंद. मना गोविंद गोविंद, विठ्ठल विठ्ठल येणे छंदे, ब्रह्मानंदे गर्जाने. ऐसा मना छंद लागे रे अभ्यास. नामचिंतनाचा छंद लागावा. इतर कोणत्या साधनाचा छंद नको. तुकोबारांना इतर छंद तर मान्य नाहीतच नाही, परंतु इतर पारमार्थिक साधनेचे छंद तुकोबारांना मान्य नाही. काहींना तपाचा छंद आहे, कोणाला दानाचा छंद आहे, कोणाला मुक्तीचा छंद आहे, कोणाला आत्मस्थिती प्राप्त करून घेण्याचा छंद आहे. वेगवेगळ्या छंदात लोक वावरणारे आहेत, पण ते छंद देखील तुकोबारांना मान्य नाही. तुकोबारा त्या अन्य छंदांनाही निंद्य मानताय. करोत तपादी साधने, कोणी साधोत गोरांजने, आम्ही नवजोत या वाटा नाचू पंढरी चोटा. पावोत आत्मस्थिती, कोणी म्हणोत उत्तम मुक्ती, आम्ही नवजोत या वाटा नाचू पंढरी चोटा. तुका म्हणे छंद आम्हा हरीच्या दासा निंद्य. तुकोबारा म्हणतात हे छंद आम्हाला निंद्य आहे. आम्हाला फक्त एकच छंद मान्य आहे, तो म्हणजे नामचिंतनाचा. तो छंद सहजतया जना छंद, वाचे गोविंद गोविंद. बरवा हाची छंद, लागो हाची छंद. नामचिंतनाचा छंद हा तुकोबारांना मान्य आहे आणि आपल्याला या जीवनात तो छंद लागावा. तुकोबारा म्हणतात जे भाग्यवान आहेत त्यांना हा छंद लागतो. भाग्यवंता छंद म्हणी. इतका तो मनामध्ये छंद असतो
की कानाने ऐकायचं झालं तरी त्याचंच कौतुक आपण ऐकणार. गोड कानी ऐकत, कानाने त्याचंच कौतुक ऐकणार, कानाने ते ऐकावं वाटणार, कीर्तन येऊन बसणार, कीर्तन ऐकावं वाटणार, भजन ऐकावं वाटणार, काकड्याला यावं वाटणार. म्हणजे कानाने ऐकायचं झालं तरी त्याचंच कौतुक ऐकायचं या नामाचं. म्हणून जे भाग्यवान आहेत त्यांना मात्र हा छंद लागतो. कानाने ऐकायचं झालं तर हेच कौतुक ऐकणार. म्हणून तुकोबरा म्हणतात, देवा कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, कान भरून ऐकणार. म्हणून वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम असो. तर या आपल्या सर्व इंद्रियांची ओढ नामचिंतनाकडे लागली पाहिजे. भाग्यवान आहे त्यांना मात्र हा छंद लागतो. भाग्यवंता छंद म्हणी गोड कानी ऐकते. म्हणून तुकोबरा म्हणतो, बाबांनो याच नामचिंतनाचा तुम्ही छंद घ्या. विठ्ठल विठ्ठल येणे छंदे ब्रह्मानंदे गरजावे. नामचिंतनाचा छंद लावून घ्या. काही लोक उरले, महाराज तुम्ही म्हणता नामचिंतनाचा छंद लावून घ्या, पण आमचं जुनं रेकॉर्ड खराब आहे. सगळ्या वाईट गोष्टी आमच्या जीवनात घडलेल्या आहेत आणि आम्ही आता जर इकडे विठ्ठलाकडे वळलो, तुम्ही म्हणता इकडे लागलो, तर विठ्ठलाच्या ध्यानात आमचं जुनं रेकॉर्ड येईल. त्याला सगळं कळतंय, त्याला सांगावं लागत नाही. न सांगता तुम्हा कळते. मग आमचं रेकॉर्ड त्याच्या पुढे आल्यानंतर आम्हाला काय सुटका राहील का? तुकोबरा म्हणतात, हे मनातलं तुम्ही काढून टाका. तुम्ही नामचिंतनाकडे वळा तर खरं, इकडे या तर खरं, विठ्ठल या मंत्राचा जप करा तर खरं, नामचिंतन करा तर खरं. हे विठ्ठल दैवत नेमकं कसं आहे तुम्हाला माहित नाही, म्हणून तुम्हाला ही शंका येते की आम्ही त्याच्याकडे आल्यावर त्याला आमचं जुनं रेकॉर्ड दिसणार आणि मग तो आम्हाला त्याचप्रमाणे फल देणार. तुकोबरा म्हणतात, नाही, विठ्ठल हे दैवत हे कसं आहे तुकोबरा ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतायत. डांगे पंचमंगळ.
तुम्हाला हे दैवत भोळे चाड काळे न धरावी. तुकोबरा म्हणतात ज्या विठ्ठलाचं तुम्हाला मी जप करायला सांगतो, नाम घ्यायला सांगतो, ते विठ्ठल दैवत हे भोळं दैवत आहे. तुम्ही मागे काय केलं ते पाहणार नाही. कारण तुकोबरांनी त्याला सांगितले, केली मागे नको पाहू तुझं जमाना मिळव. तुकोबरांनी आपली जामीनकी घेतलेली आहे. पूर्वीचे ते कसे असेनात का, पण आम्ही त्यांना इकडे वळवलेलं आहे, परमार्थाकडे आणलेलं आहे. तर त्यांचं तू मागचं काही पाहायचं नाही, त्यांना तू स्वीकारायचं. म्हणून भगवान ते मागचं काही पाहत नाही, असं ते भोळं दैवत आहे. तुकोबरा तुम्ही तर भोपाळ्याच्या अभंगात त्याला चतुर म्हटले. चतुरा तू शिरोमणी, चतुरा तरी चतुरा राव. आणि तुम्ही तर भोळं म्हणता, म्हणून नेमकं चतुर आहे का भोळा आहे, नेमका आहे कसा? तर नेमका दोन्ही आहे. दोन्ही आहे. काय माणसाचा दुहेरी स्वभाव असतो, असा आहे पण तसं आहे. आता ते तळाटे भाऊसाहेब आले ते कसे काय, ते तसे चांगले आहेत आणि तसे ते वाईट आहे. आणि चांगले तरी म्हणू, नाही तर वाईट तरी म्हणू. चांगले आहेत आणि वाईट आहे, म्हणजे चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट. तसं भगवान हा भक्ताकरता भोळा आहे आणि इतरांकरता चतुर आहे. इतरांकरता तो थोडंही कमी जास्त सहन करू शकत नाही. भक्ताचं मात्र सर्व तो विसरून जातो. भक्ताच्या बाबतीत तो भोळा आहे. मला सांगा, 3 मुठी पोह्यावारी सोन्याची नगरी देणं हे चतुराच्या लक्षणात बसतंय का? चतुर उलट कमी देईल पण जास्त देऊ शकत नाही. पण भगवंताने मुष्टी पोह्यासाठी सोन्याचा गाव दिलाय की नाही, हे भोळ्याच्या लक्षणात बसतं. म्हणून इतरांकरता तो चतुर आणि भक्तांकरता तो भोळा आहे. तुम्ही आता इकडे वळलात ना, भगवान तुमचं मागचं काही पाहणार नाही, असं ते भोळं दैवत आहे. भाविक गे माये भोळीये गुणाचे, भोळे भाविक हे जुनाट चांगले. भगवान हे विठ्ठल हे भोळं दैवत आहे, तुमचं ते मागचं काही पाहणार नाही. कोणी म्हणेल मग असं भोळे आणि ते भोळ्याचे भक्त म्हटल्यावर बाकीचे तर त्याला दारेवर धरतील. तुकोबरा म्हणतात बाकीचे कोण? काळाने त्याची इच्छा धरू नये तर चाड काळे न धरावी. काळाने त्याची इच्छा धरू नये, काळाचंही त्याच्या पुढे काही चालू शकत नाही. नामधारकाच्या नादी काळाने लागू नये. एकदा नामधारकाच्या काळात नादी लागलाय, देवाने चांगली त्याची समज काढून दिलेली आजामीन आख्यानाच्या वेळेला. नाम कसंही घेव, सांकेत्यम पारिहास्यम वा शोभम हेलनमेव वा वैकुंठ नाम ग्रहणम अशेषागहरम विदु. म्हणून समज दिलेली आहे देवाने यमाला, नामधारकाच्या नादी लागायचं ना, तू बाकीच्यांकडे जा. ही बिनमाळकरी ही तुझी गिराईक, भलत पिणारे तुझी गिराईक, भलत खाणारे तुझी गिराईक, ते बाकीचे तू सांभाळ, पण नामधारकाकडे तू यायचं नाही. म्हणून तुकोबरा म्हणतात चाड काळे न धरावे, काळाने त्याची इच्छाही धरू नये. नामधारक हा काळाने समजा आपलं गिराईक ते सुटलं, आता ते आपलं नाही. म्हणून असं हे भोळं दैवत आहे. म्हणून भोळ्याचे भक्त असणारे त्याच्या नादी कोणी लागू नये. इतर काही पण काळाचंही काही नाही, काळाने इच्छा धरू नये. तुकोबरा सांगतात तुक चाड काळे न धरावी, भाग्यवंता छंदमनी कोडकानी ऐकती. आणि असं विठ्ठलाचं नाम चिंतन करण्याचा ज्याला छंद लागलेला आहे, ज्याच्या चित्तात तो विठ्ठल येऊन बसलेला आहे, तुकोबरा म्हणतो तो कोणी असो, कोणत्याही यातीत जरी जन्माला आलेला असला तरी कोणी त्याला कमी समजू नका. कोणत्याही यातीत जन्माला जरी असला पण त्याच्या चित्तात विठ्ठल आहे ना, तो धन्य आहे. हे अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतायत.
म्हणे भलते याती विठ्ठल चित्ती तो धन्य. तो कोणत्या यातीतला असे नका, पण ज्याच्या चित्तात विठ्ठल आहे ना तो धन्य आहे. संतांनी यातीला मूल्य दिलेलं नाही, संतांनी कृतीला मूल्य दिलेलं आहे. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोच धन्य. ज्याच्या मुखामध्ये नाम आहे तो धन्य आहे. इतर कितीही श्रेष्ठ असला पण नामचिंतनाला जर तो विन्मुख असेल तर त्याच्यापेक्षा चांडाळही श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. विप्रात विषड गुणयुता दरविंद नाभ पादार विंद विमुखात श्वपचम वरिष्ठम. श्रीमद भागवतामध्ये म्हटलेलं आहे. इतर संपन्न आहे पण तो नामचिंतनाला जर विन्मुख असेल तर त्याच्यापेक्षा नामचिंतन करणारा एखादा चांडाळ जरी असला, श्वपच जरी असला तरी तो श्रेष्ठ आहे, वरिष्ठ आहे. म्हणून संतांनी जातीला मूल्य दिलं नाही, कृतीला मूल्य दिलेलं आहे. म्हणून तुकोबारांनी हाक मारली यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. म्हणून वारी म्हणजे काय आहे? सर्वांचा समूह, सर्वांचं एकत्रीकरण, सर्वांचा समन्वय या वारकरी संप्रदायाने घडवलेला आहे. सर्वांना जातीची बंधनं बाजूला जुगारून, शृंखला जातीची बाजूला करून एक मानवता पाहून सर्व मानवांना या भक्तीकडे, साधनेकडे वळवलेलं आहे. म्हणून तुकोबारांनी खरी ही जातीयता निर्मूलन हे संतांनी खरं या दृष्टीने केलेलं आहे. अलीकडच्या पुढाऱ्यांची दुसऱ्यांची नावं घेतली जातात की जातीयता निर्मूलनाचे हे जनक आहे, परंतु आमचं म्हणणं आहे पहिल्यांदा जातीयता निर्मूलन, सर्वांना समाजाला एकत्रित करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते संतांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांचे विचार यांना पटले म्हणून हे त्या विचाराकडे वळले. खरे या सर्वांना एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे संतांनी. म्हणून तुकोबाराय म्हणतात कोणत्याही यातीत तो जन्माला आलेला असला तरी तो धन्य आहे, तो धन्य. त्याचं तोंड देखील धन्य आहे. ज्याच्या तोंडातून नाम येत असेल त्याचं तोंड देखील धन्य म्हटलेलं आहे. तुका म्हणे धन्य तयाचे वदन, जया नारायण ध्यानी म्हणी. ध्यानी म्हणे नारायण, त्याचं तोंडही धन्य म्हटलेलं आहे. नाहीतर ते तोंड म्हणजे चर्मकाचं कुंड म्हटलेलं आहे. ते तोंड धन्य. नाम ज्याच्या मुखात येत असेल ते तोंड धन्य. त्याचप्रमाणे त्याचं शरीर धन्य. ज्याच्या मुखातून नाम येत असेल ते शरीर धन्य. धन्य धन्य ते शरीर, ते शरीर धन्य. नव्हे नव्हे त्याचे आई वडील धन्य. धन्य माता पिता तयाची, त्याचे आई वडील धन्य. तो जातीत ज्या कुळात जन्माला असेल धन्य त्या जाती, धन्य त्या जाती नारायण चित्ती साठवलेला. ते जात धन्य, ते आईवडील धन्य. ते ज्या गावात जन्माला आले असते तो गाव धन्य. धन्य तोच ग्राम जेथे हरीचे दास, तो गाव धन्य. तो देश धन्य जेथे वैष्णवांचा वास. धन्य भूमी पुण्य देश, ती भूमी धन्य. नव्हे नव्हे तो मृत्यूलोक, जो तो ज्या लोकात असेल तो लोक देखील धन्य. धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैसा. म्हणून नाम जिथे आहे तिथे धन्यता आहे. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे भरते याती विठ्ठल चित्ती तो धन्य. भाग्यवंता छंद म्हणी ओढकानी ऐकते. भाग्यवंतांना हा छंद लागतो आणि त्यांनी इतरांनाही तो छंद लावलेला आहे. ज्ञानोबाराय, तुकोबाराय या सर्वांनी आपण पवित्रते कुळ पावन तो देश बघा. या सर्व जातीत जन्माला आलेले संत, त्या सर्व संतांनी लोकांना नामचिंतनाकडे, भक्तीकडे वळवलेलं आहे. आणि याप्रमाणे या आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सर्व भिन्न भिन्न परंपरा, दिंडीच्या परंपरा, सर्वांनी आपापल्या परीने ही नामचिंतनाची समाजाला दिशा दिलेली आहे, भक्ती मार्गाला वळवलेला आहे. म्हणून या प्रकारे सर्व आपण नामचिंतन करतात, इतरांना नामचिंतनाकडे वळवतात तर ते सर्वात श्रेष्ठ धन्य आहे. सर्वात महत्वाचे ते म्हणलेले आहे की त्यांच्यामुळे अनेकांना अनेक या जीवा होईल उद्धार.
तेही उपकार घडती कोटी, म्हणून अनेकांकडून घडवणाऱ्या त्या परंपरा, ह्या दिंडीच्या परंपरा, या संस्थांच्या परंपरा यांनी खूप समाजाला मोठी चांगल्या प्रकारची दिशा दिलेली आहे. आज चंद इकडे आहे, त्यातही आमचे स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज यांनी वारकरी शिक्षण संस्था आळंदीमध्ये काढून त्यातूनही असे अनेक नामधारक निष्ठावान निर्माण केले. महाराष्ट्रभर नाही, महाराष्ट्राच्या बाहेर, देशभरात नाही, जगभरात जोग महाराजांचे विद्यार्थी, वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी पोहोचलेले आहे. म्हणजे या सर्व वारकरी संप्रदायाच्या ज्या वेगवेगळ्या भिन्न भिन्न शाखा, भिन्न भिन्न सर्व, या सर्वांनी एकच जोर दिला, तो म्हणजे नामचिंतनाचा, भक्तीचा, पंढरीकडे वळवणं, या विठ्ठलाच्या भक्तीला लावणं, म्हणून या प्रकारे घडवलेलं आहे. तर भाग्यवंता छंदमणी गोडकानी ऐकती, ज्यांनी आपल्याला घडवलं, आपल्याकडून एक घडलं, त्यांचं थोडा वेळ आपण भजन करू. ज्ञानेश्वर माऊली याप्रमाणे सर्व वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ साधनानिष्ठ मंडळींनी ही साधना टिकवली. आज ज्यांच्याकडून माझ्याकडे ही सेवा आली ते समस्त डांगे पंच मंडळ, या मंडळाने खूप मोठी माऊलींच्या सान्निध्यात ही सेवा घडवलेली आहे. माऊलीच्या बरोबर या सोहळ्यामध्ये खूप मोठी सेवा, आणि या डांगे पंच मंडळातले भीष्म एक साधनेचे वारकरी संप्रदायाचे निष्ठावान श्रेष्ठ थोर म्हणजे भोसरीकर माऊली. या भोसरीकर माऊलींनी खूप मोठी नामनिष्ठा, वारीनिष्ठा, भक्तिनिष्ठा टिकवलेली आहे. ज्यांनी त्यांना पाहिलेलं असेल त्यांच्या लक्षात येईल की त्यांची शारीरिक परिस्थिती कशी असताना त्यांनी वारी कधी सोडली नाही, आणि साधना कशी टिकवली, गाथा कसा जिवंत ठेवला, आणि ही खूप मोठी या दिंडीतली, या डांगे पंच मंडळातली थोर विभूती. आज त्यांनी मला आज्ञा दिली की आपण ही सेवा करा. खरी त्यांच्याकडून ही जी साधना ही आली, खूप मोठी भाग्यवान मंडळी की त्यांना माऊलींच्या सहवासात ही सर्व सेवा घडलेली आहे. मी त्यांचा ऋणी आहे. आपण सर्वांनी या संतांनी दिलेल्या दिशेने, या मार्गाने जावं. निश्चित आपल्याला त्यांनी सांगितल्याप्रमाणे लाभ मिळाल्याशिवाय प्राप्त होणार नाही, लाभ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. असे अभंग नजरेसमोर ठेवावे, अभंगाप्रमाणे जीवन बनवावं. हेच अभंग आपल्याला तारणार, नक्कीच तारणार, नक्की तारणार. तुकोबरायांच्या अभंगाने दगडांना तारले, आपल्याला का नाही तारणार? दगडांना तारलं की नाही? जळी दगडा सहित वह्या तारेल्या दैसाला आहे. मग जे अभंग दगडाला तारू शकतात ते आपल्याला नक्की तारतील. फक्त आपण तसं दगड तरी बनलं पाहिजे ना. तसं दगड म्हणजे दगड कोणते तरले? वह्यांना बांधलेले, आजूबाजूला पांगलेले मोकर दगड नाही वर राहिले, ते तसेच बुडालेले राहिले. उलट ते आणखी शेवाळले, त्यांनी दुसऱ्यांना घसरून पाडणं बुडवले. दगड तेच वर आले जे वह्यांना बांधले होते ते. म्हणून जळी दगडा सहित वह्या तारेल्या दैसाला आहे. म्हणून दगडाला तारणाऱ्या अभंगांचं दगडावरच कोरून चिरस्मारक व्हावं. ते जिथे तरले त्या तारक जागेवर व्हावं. म्हणून गाथा मंदिराची योजना देहुला त्या प्रासादिक जागेवर राबवण्यात आली, आणि त्या अभंग आता दगडावर करून लावले ते जगाच्या हृदयापर्यंत पोरायचे आहेत. आणि या पद्धतीने ती गाथा मंदिराची वाटचाल चाललेली आहे. ते अभंग आपण सर्वांनी नजरेसमोर ठेवून आपण आपल्या जीवनाची वाटचाल करावी. निश्चित आपल्याला त्यांनी सांगितलेलं फल प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्यांनी आपल्याला ही दिशा दिली त्यांचं थोडा वेळ आपण भजन करू. सर्वजण तुकोबरायांच्या नामचिंतनाचा वेळेवर
सर्वांना आवडणारा देव, देवाला आवडणारे संत, सर्व संतांना आवडणारे संत ज्ञानोबाराय आणि ज्ञानोबारायांनाही आवडणारे संत तुकोबाराय. ज्ञानोबाराय स्वतः म्हणतात, तुका सर्वात श्रेष्ठ प्रिया माथो काजू अवतार नामयाचा. म्हणून तुकोबाराय ज्ञानोबारायांनाही प्रिय असणारे आहेत. म्हणून आपण तुकोबारायांचं भजन केलं तर ज्ञानोबारायांना निश्चित अधिक आवडल्याशिवाय राहणार नाही. सर्वजण आपण तुकोबारायांचं नाम चिंतनात सहभागी हो. तुकाराम तुकाराम. दांडेपंचनाम मंडळातर्फे माऊलींच्या चरणी, सर्व संतांच्या चरणी समर्पित करून एकच करुणा भागतो तुम्हा सर्वांच्या अंतःकरणात की नामनिष्ठा अधिक वृद्धिंगत व्हावी आणि संतांचं स्वप्न साकार व्हावं हीच भावना व्यक्त करून सेवेला विराम देतो. टेंबोकर.